दादा, फडणवीस तर बोलले, मात्र त्यांचे काही नेते सुद्धा बोलायला लागलेले आहेत की तुमच्यावर वैयक्तिक टीका केली जाते. आता हाकेंसारखे सुद्धा बोलायला लागलेले आहेत. नाही, त्याला तर काही गिनीतच नाही मी. हो. असले कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं, ज्याला स्वतः जातीचंच काही करता येणार त्यांना काय उत्तर द्यायचे. मागा ना एसटीतून आरक्षण, गरीब धनगरांचं कल्याण होईल ना. तिकडं ताकद लावा ना, इकडं कुठं लावता. आणि तुम्ही इकडे लावली बिन किती विरोध केला, घातले मी मराठी आरक्षणात. आता उगा थोडे राहिले हे काय, इथं काय फरक नाही पडत. उगाच तुम्ही धनगरातून मराठ्यात नाराजी पसरू नका. समजून घ्या फडणवीसचं ऐकून. म्हणून मी त्याविषयी काय म्हणलो होतो, फडणवीसने सगळे गोळा करून गोव्याला नेले. 100% मराठ्यांच्या विरोधात तिथं षडयंत्र रचलंय. त्यांच्या कानं भरिलेत दंगल, आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर. आता कोणच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडायला लागले. मला काहीतरी कुणकुण लागली होती. दादा, फडणवीस तर बोलले, मात्र त्यांचे काही नेते सुद्धा बोलायला लागलेले आहेत की तुमच्यावर वैयक्तिक टीका केली जाते. आता हाकेंसारखे सुद्धा बोलायला लागलेले आहेत. नाही, त्याला तर काही गिनीतच नाही मी. हो. असले कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं, ज्याला स्वतः जातीचंच काही करता येणार त्यांना काय उत्तर द्यायचे. मागा ना एसटीतून आरक्षण, गरीब धनगरांचं कल्याण होईल ना. तिकडं ताकद लावा ना, इकडं कुठं लावता. आणि तुम्ही इकडे लावली बिन किती विरोध केला, घातले मी मराठी आरक्षणात. आता उगा थोडे राहिले हे काय, इथं काय फरक नाही पडत. उगाच तुम्ही धनगरातून मराठ्यात नाराजी पसरू नका. समजून घ्या फडणवीसचं ऐकून. म्हणून मी त्याविषयी काय म्हणलो होतो, फडणवीसने सगळे गोळा करून गोव्याला नेले. 100% मराठ्यांच्या विरोधात तिथं षडयंत्र रचलंय. त्यांच्या कानं भरिलेत दंगल, आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर. आता कोणच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडायला लागले. मला काहीतरी कुणकुण लागली होती.